श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सर्वांचं माझ्या दैवी कृपा या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की स्वामी भक्तांच्या संकटांचे निवारण कसे करतात. जर तुम्ही स्वामींना मनापासून मानत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. स्वामी भक्तांच्या जीवनात केवळ देवता नसतात, तर ते एक दिव्य आधार, एक अदृश्य शक्ती आणि संकटातून बाहेर काढणारा चमत्कारिक हात असतात. जेव्हा जीवनात अंधार दाटतो, मार्ग दिसत नाही, तेव्हा स्वामींच्या कृपेची एक छोटीशी किरण सुद्धा भक्ताच्या आयुष्यात प्रकाशाचा सागर उभा करते. स्वामी आपल्या भक्तांचे संकट कसे दूर करतात यामागे एक गूढ, प्रेमळ आणि अलौकिक शक्ती कार्यरत असते. सर्वप्रथम स्वामी भक्तांच्या मनातील भीती आणि नकारात्मकता दूर करतात. अनेक वेळा भीती, शंका आणि असुरक्षितता यामुळे आपण कमकुवत होतो. स्वामींच्या नामस्मरणाने आणि त्यांच्या चरणी शरण गेल्याने मन शांत होते, आत्मविश्वास वाढतो आणि विचारांमध्ये सकारात्मकता येते. हीच अंतर्गत शक्ती संकटांवर मात करण्याची पहिली पायरी ठरते. दुसरे म्हणजे स्वामी योग्य मार्गदर्शन करतात. भक्त जेव्हा पूर्ण श्रद्धेने स्वामींना हाक मारतो, तेव्हा स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपात मार्ग दाखवतात. कधी एखाद्या प्रसंगातून, कधी एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून, तर कधी आपल्या अंतःकरणातून एक आवाज येतो जो योग्य दिशा दाखवतो. हे मार्गदर्शन इतके सूक्ष्म आणि दिव्य असते की भक्ताला जाणवते हे सर्व स्वामींचेच कार्य आहे. तिसरे म्हणजे स्वामी संकट कमी करण्यासाठी परिस्थितीच बदलून टाकतात. अनेक वेळा असे अनुभव येतात की मोठे संकट अचानक टळते किंवा त्याची तीव्रता कमी होते. जणू काही अदृश्य शक्तीने संकटाचे रूप बदलून टाकले. स्वामी आपल्या भक्तांवर येणाऱ्या दुःखाचा भार स्वतः घेतात आणि भक्ताला सुसह्य मार्ग देतात. हा अनुभव भक्तासाठी एक जिवंत चमत्कार ठरतो. स्वामी भक्तांच्या कर्मांचा परिणामही संतुलित करतात. प्रत्येकाला आयुष्यात कर्माचे फळ मिळतेच, पण स्वामींच्या कृपेने त्या फळाची तीव्रता कमी होते. जणू एखाद्या कठीण वादळाला स्वामी शांत वाऱ्यात रूपांतरित करतात. त्यामुळे भक्ताला त्याच्या चुका समजतात आणि त्यातून बाहेर पडण्याची शक्तीही मिळते. चौथे म्हणजे स्वामी भक्तांना सहनशक्ती आणि धैर्य देतात. प्रत्येक संकट त्वरित नाहीसे होईलच असे नाही, पण त्या संकटाला सामोरे जाण्याची ताकद स्वामी देतात. जेव्हा भक्त स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवतो, तेव्हा तो परिस्थितीशी लढण्यास सक्षम होतो. स्वामींच्या कृपेने त्याचे मन स्थिर राहते आणि तो संकटातही शांत राहून योग्य निर्णय घेऊ शकतो. पाचवे म्हणजे स्वामी आपल्या भक्तांचे रक्षण करतात. अनेक वेळा भक्ताला कळतही नाही, पण स्वामी त्याला मोठ्या संकटातून वाचवतात. एखादी अपघाताची घटना टळते, चुकीचा निर्णय टळतो किंवा वाईट संगतीपासून दूर ठेवले जाते. हे सर्व स्वामींच्या अदृश्य संरक्षणाचे उदाहरण असते. जणू स्वामी आपल्या भक्ताभोवती एक दिव्य कवच
तयार करतात. स्वामी भक्तांच्या जीवनात चमत्कार घडवतात, पण ते चमत्कार केवळ बाह्य नसतात. खरा चमत्कार म्हणजे भक्ताच्या मनात घडणारा बदल. स्वामी भक्ताला अधिक चांगला, अधिक सहनशील आणि अधिक श्रद्धावान बनवतात. त्यामुळे तो प्रत्येक संकटाला एक शिकवण म्हणून पाहतो आणि अधिक मजबूत होतो. अखेर स्वामी भक्तांकडून केवळ एकच गोष्ट अपेक्षित ठेवतात, निस्सीम श्रद्धा आणि निस्वार्थ भक्ती. जेव्हा भक्त मनापासून स्वामींवर विश्वास ठेवतो, त्यांचे नामस्मरण करतो आणि त्यांच्या चरणी पूर्णपणे समर्पित होतो, तेव्हा स्वामी त्याच्या प्रत्येक संकटाचे निराकरण करतात. कधी प्रत्यक्षपणे तर कधी अप्रत्यक्षपणे, पण नेहमीच योग्य वेळी. म्हणूनच असे म्हणतात, स्वामींवर विश्वास ठेवा, संकट आपोआप दूर होईल. कारण स्वामी केवळ संकट दूर करत नाहीत, तर त्या संकटातून नवजीवन देतात, नव उमेद देतात आणि भक्ताच्या आयुष्याला दिव्य दिशा देतात. स्वामींची कृपा म्हणजे एक अखंड प्रवाह आहे, जो भक्ताच्या जीवनातील प्रत्येक अंधाराला उजेडात बदलण्याची अद्भुत ताकद ठेवतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद.